विचारा. आता एक कार्यकर्त्यांचा मेळावा काय काही नाही, कोर्टाने 4 महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्या म्हणून सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्याच्या. त्याच्या तयारीच्या निमित्ताने आजची बैठक होती. जिथे जिथे समित्या नाहीत तिथे तिथे समित्या करण्याचं असणारं कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर असणारा नेमणूक झाल्यानंतर मग असणारं शिबिर घेतलं जाईल आणि शिबिरानंतर मग असणारं उमेदवार त्या त्या ठिकाणचे असणारे फायनल करण्याची प्रक्रिया ही सुरुवात होईल. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळीचं दूर पाहायला मिळतंय, मात्र सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नाही. विरोधी पक्षही त्याबाबत आवाज उठवत नाही. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष राहिलेलाच नाही. सगळेच सत्ताधारी पक्ष झालेले आहेत. एकमेकांशी साटलोटा त्यांचा आहे. त्यांना असणारा विरोध हा असणारा वंचित बहुजन आघाडीच त्या ठिकाणी असं करत आहे. आपण असं पाहत असाल की आता 2 राष्ट्रवादींची एकोपा होणार असं आपण ऐकतोय. अजित पवारांमध्ये शरद पवार विलीन होणार असं बातम्या आहेत आणि अजित पवार हे BJP बरोबर आहेत. त्याच्यामुळे असणारं शरद पवार NCP जे आहे ते BJP वरती टीका करतील असं दिसत नाही आणि म्हणून असणारा आत्ता झालेल्या पाकिस्तान बरोबरच्या अघोषित युद्धामध्ये सुद्धा मोदीने फार चांगली कामगिरी केली असं सर्टिफिकेट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. किंवा भीमा कोरेगावच्या कमिशनमध्ये शरद पवारांना 2 नोटिसा पाठवल्या की तुम्ही असणारं जे उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे त्याचे कॉपीज तुम्ही असताना आम्हाला सादर करा असं भीमा कोरेगावच्या कमिशनने सांगितल्यानंतर सुद्धा शरद पवार दोन्ही वेळा हजर राहिलेले नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शरद पवार हे आता BJPमय होतात आहेत अशी परिस्थिती मला दिसते. छगन भुजबळ यांनी आज शपथ घेतलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या ठिकाणी छगन भुजबळ यांचा आज शपथविधी झालेला आहे. मंत्रिमंडळात कमबॅक झाले. स्वागतार्ह आहे त्यांचं. फार चांगलं झालं रिहॅबिलिटेशन केलं. NCPने त्यांचं पुनर्वसन केलं त्याच्याबद्दल आनंदित आहोत आम्ही. संजय राऊतांचं पुस्तक आलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.